बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कोणाला मिळणार संधी? इच्छुक उमेदवारांची तिकिटासाठी धडपड सुरू। येत्या काही दिवसात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। सध्या इच्छुक उमेदवारांची तिकिटासाठी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे धडपड सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। तसेच आपल्या सर्कलमधील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी इच्छुक उमेदवार आग्रही असल्याचे दिसून येत आहे। भूम परंडा वाशी मतदारसंघात विधानसभेपासून महाविकास आघाडी एकत्र लढत आलेली आहे। मात्र काही दिवसांपूर्वी भूम परंडा वाशी तालुक्याचे माजी आमदार राहुल मोटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। मात्र परंडा नगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी युती केल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत नेमकं काय होऊ शकतं याचं गणित बांधण्यात मतदार व्यस्त आहेत। माजी आमदार सुजितसिंग ठाकूर, माजी आमदार राहुल मोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील सध्या यांची मैत्री अधिक घट्ट झालेली आहे। त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यांची युती झाली तर काय होऊ शकते हे देखील मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या कोणत्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळू शकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज, धाराशिव।